कोर्टात दोन्ही बाजूंनी आता युक्तिवाद नेमका काय केला हे सुद्धा पाहूयात। सरकारी वकिलांनी कराड याचे विदेशात संपत्ती आहे का ती तपासण्यासाठी तसंच खून प्रकरणात त्याचा संबंध आहे का नाही याची चौकशी करण्याची गरज आहे। त्यामुळे 10 दिवस सीआयडी कोठडीत दिली जावी अशी मागणी करण्यात येत होती। बऱ्याच दिवसांपासून वाल्मिक कराडकडे करोडोंची संपत्ती असल्याचं बोललं जात होतं। तोही मुद्दा सरकारी वकिलांनी आज कोर्टात उचलला। यासोबतच कराडच्या सांगण्यावरूनच घुले हा आवादा कंपनीच्या ऑफिस मध्ये गेला होता। खंडणी मागणीच्या फोन नंतर आवादा कंपनीचे कर्मचारी घाबरले होते असं सुद्धा म्हटलंय। याच सगळ्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी सरकारी वकिलांनी मागितली होती। वाल्मिक कराड याच्याकडून सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोर्टात युक्तिवाद केला। विनाकारण सीआयडी कोठडी देण्याची गरज नाही। वाल्मिक कराड हे तपासाला सहकार्य करतायत। गेल्या 15 दिवसांपासून वाल्मिक कराड हे सीआयडी कोठडीत आहेत। त्या काळात त्यांनी कुणाशी काही संबंध नसल्याचं सांगितलंय। मग पुन्हा सीआयडी कोठडीची मागणी का केली जाते असं म्हणत कोठडी द्यायला विरोध केला। या सगळ्यानंतर अखेर केज कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याच्यावर मोक्का सुद्धा लावण्यात आलेला आहे।